काय केलं? मी काय नाही केलं. मी काय केलं त्याच्यासाठी? माझ्या जीवाचा रान केला आणि तो माझ्याच जीवावर उठलाय. कुणाची चूक आहे याचा शहानिशा करणं आवश्यक आहे, म्हणून तू ताबडतोब इकडे निघून ये. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते शार्दूलच्या विरोधात कंप्लेंट नोंदवा. कोणावर झाला रेपचा प्रयत्न? माझ्यावर. त्या मुलीनं धनाजीरावांच्या मुलाविरुद्ध अटेम्प्ट टू रेपची कंप्लेंट केली आहे. राजाराम पांढऱ्यांना जाऊन भेटा, हेच तुमच्या हिताचं आहे. आम्हाला तर अजूनही वाटत नाही की त्याने असं काही केलं असेल म्हणून. म्हणजे नाही म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? शिल्पा खोटं बोलते म्हणून? हे बघा, तुमच्या त्या शार्दूलने माझ्या शिल्पावर रेप करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही त्याचीच बाजू घेता. काय चाललंय काय? एक मिनिट हा. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आम्ही घाबरून जाऊ आणि माघार घेऊ, तर तसं काही नाहीये. वेळ आली ना कोर्टात खेचू तुम्हाला आम्ही. विल ड्राईव्ह यू टू द कोर्ट. नाही तुमच्या त्या वेड्याला तुरुंग दाखवला ना तर नाव नाही सांगणार माझं. तो वेडा नाहीये. शांत हो, शांत हो. काका हो. ऐक माझं, तू आज जा. मी बघतो ह्यांचं काय करायचं ते. तर काय म्हणे, तुम्ही आम्हाला कोर्टात खेचणार? हो कोर्टात खेचणार आहोत तुम्हाला. ठीक आहे, मग आता आपली भेट कोर्टातच होईल. नाही तुमची केस तुमच्यावरती उलटवली आणि तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घातल्या ना, तर बघा. नाही तसं नाही. हो, तुम्ही असं काय बोलतात? एक तर आमच्यावर अन्याय झालाय, आमची बाजू मांडायची सोडून तुम्ही आम्हालाच धमकावताय. काय चाललंय काय तुमचं? हो, कारण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं घडवून आणलंय. काय? शार्दूलच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेतलाय तुम्ही, आणि हे सगळं कशासाठी करताय तेही चांगलं माहिती आहे मला. कारण तुम्हाला दुबईला जायला पैसे हवेत म्हणून तुम्ही शार्दूलवरती खोटे नाटे आरोप करताय. तुम्हाला काय वाटलं इकडे सगळे मूर्ख लोक बसलेत? उडणाऱ्या पक्षाची पिसं मोज तुम्ही. ही नाटकं करून तुम्ही जगाला फसवू शकता, पण ह्या राजाराम पांढरेला नाही समजलं. चला निघा इकडनं. हो हो अहो साहेब, आम्ही थोडं रूडली बोललो तुमच्याशी, मान्य आहे ना, सॉरी. अहो पण खरंच त्यांनी प्रयत्न केला ह्याच्यावर रेप करायचा. खरंच आम्ही खोटं नाही बोलत आहोत. साहेब जरा आमच्या बाजूने विचार करा ना. हे बघा, मी तुम्हाला वचन देतो, यातली एकही गोष्ट ह्या भिंतींच्या बाहेर जाणार नाही. आम्ही कुठेही काही बोलणार नाही. देतो ना वचन, कुठेही काही बोलणार नाही. पण त्या मोबदल्यात आम्हाला थोडे पैसे मिळाले तर. दाखवलीत लायकी तुमची. बोला किती पैसे हवेत? एक 10 लाख बस. आपली लायकी सोडून पैसे मागू नका. 1 लाख. अहो असं काय करता? 1 लाख. मला वाद नकोय. हवे असतील तर घ्या, नाहीतर मीच तुमच्यावरती केस ठोकून तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा घालीन आणि तुमच्याचकडनं पैसे घेईन. नाही ठीक आहे, चालेल. हे घे आणि निघ इकडनं. परत तोंड दाखवू नका इकडे, समजलं? आउट. मला तर आता भीती वाटायला लागली आहे. एकीकडे तो हर्षवर्धन भोसले आणि दुसरीकडे धनाजीराव माने. ह्या 2 मोठ्या माणसांमध्ये ना आपल्यासारखे गरीब उगाच मधल्यामध्ये भरडले जाणार आहेत. हॅलो शिल्पा, फोन केला होतास? हर्षवर्धन भोसले. हां बोला. केलं होतं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये? हो काय झालं तिकडे? कंप्लेंट नोंदवलीत? हो केली. म्हणजे तुम्ही विक्रमशी बोलता का? अगं हॅलो. हां बोल.
हे बघा साहेब, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. आम्ही कंप्लेंटही नोंदवली आहे तशी, पण मला खरंच वाटतं याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे अहो, त्या धनाजी मानेचा होल्ड सॉलिड आहे. हे सगळे पोलीस पण सगळे त्याच्याच बाजूने आहेत. आता बघा ना, आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो होतो आणि त्यांनीच उलटा आम्हाला ढोस दिला. आणि दुसरा तो राजाराम पांढरे, तो म्हणाला कोर्टात केस करा, मग बघतो मी तुमचं काय करायचं ते. अरे वकील आहे तो कोर्टाची भाषा करणारच, त्याला काय घाबरायचं आहे. सर, अहो ते खरंच खूप खूप मोठे लोक आहेत. आम्ही कोणीच नाही आहोत त्यांच्यासमोर. मला सांगा ना, सशानी वाघाशी वैर घेण्यात काही अर्थ आहे का? आपण एक काम करूया, हे सगळं प्रकरण इथेच थांबवूया. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. आणि हे विसरू नका की तुम्ही पैसे घेतलेत माझ्याकडून. हा कबूल आहे ना, पैसे घेतलेत तुमच्याकडून, पण आमच्या स्वतःच्या जीवापेक्षा आम्हाला ते पैसे मोठे नाही आहेत साहेब. हे बघा, उद्या जर हे प्रकरण आमच्या अंगावर आलं ना, तर अख्खं आयुष्य जेलमध्ये काढायला लागेल आम्हाला, आणि जेलमध्ये पैशाचा काहीही उपयोग होणार नाही. हे बघा, याच्यावर डिस्कशन नको, आम्ही हे काम करणार नाही. काय? काहीतरी मूर्खासारखी बडबड करू नकोस. आणि तुझ्याशी का बोलतोय मी हे काम शिल्पाला सांगितलं होतं, मला तिच्याशी बोलायचं, तिला दे फोन. बोल, त्याला सांगा आपल्याला हे काम जमणार नाही. त्याच्या पायी फुकट आपण लटकायला नको. बोल. हॅलो. हा, हे काय चाललंय? काय ऐकतोय का मी? काय मूर्खपणा आहे हा तुम्हा लोकांचा? तुम्हाला कळत नाही? हा, तू काम करणार नाही असं म्हणतोय तो? हो, तो म्हणतोय ते खरं आहे. म्हणजे सॉरी, पण आम्हाला तुमचे पैसे नको आहेत. आम्हाला काहीच नको आहे. तुम्ही प्लीज आम्हाला माफ करा, पण आम्ही हे काम नाही करू शकत. झालं तेवढं पुरे. हे बघ, माझं ऐक. मूर्ख बेअक्कल, त्या नेहाला नमवण्याची चांगली संधी घालवली हिने माझ्या हातातून. हरामखोर. तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, फोन मला इतक्या रात्री कोणाचा फोन आला? ती उदापूर एक. इतक्या रात्री? हां, त्याला त्या नागपूरच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचं होतं, म्हणून त्यांनी. आत्ता? बघ ना गं, कधी फोन करतो, त्याला धीरच धरवत नाही अजिबात. स्वतःला तर टेन्शन आलेलं असतंच, ते मला पण देतो. कधीही फोन करतो उठसूट. खरं सांगू का, उदापुरे जरासे धांदरट आहेत, पण खरंच चांगले आहेत. ते म्हणजे अशी इमानदार माणसं मिळत नाहीत, नाही? हां, म्हणून तर त्याच्या सगळ्या चुका पोटात घालत असतो मी. एनिवे, तू झोपली नाहीस अजून? तुम्ही घरी झोपणार आहात? मला अजून थोडंसं काम करायचं, 2-3 फाईल्स चेक करायचे. ते झालं की मग मी येतो. फार जागू नका. नाही. गुड नाईट. गुड नाईट. बरं झालं हिने काय ऐकलं नव्हतं ते. नाही तर जी आग मी नेहाच्या घरात लावणार होतो, तीच माझ्या घरात लागली असती. आधी हर्षदा, तू आलीस? हर्षदा, दादा माझ्या मागे लागलाय. तो मला लग्न करायला सांगतोय. हो,
माहिती आहे मला. आणि खरं सांगू, तुझ्या दादांनी घेतलेला हा एकमेव योग्य निर्णय आहे. तुझं दुसरं लग्न करण्याचा. काय? अगं पण हे कसं शक्य आहे? मी नाही करू शकत दुसरं लग्न. मी तुझ्याशिवाय इतर कुणाचाही विचार करू नाही शकत हर्षदा. आधी तुला विचार करावा लागेल. किती दिवस माझ्या आठवणींवर जगणार आहेस तू? आधी मी तुझा भूतकाळ होते, तो संपलाय आता. तुझ्या समोर तुझं भविष्य आहे, तुझं आयुष्य आहे. आणि आयुष्याचा प्रवास माणूस एकट्यानं नाही करू शकत. कुणा ना कुणाच्या सोबतीची गरज भासतेच. आज न उद्या तुलाही ती भासेल. नाही, मला इतर कुणाचीही गरज नाहीये. मी मी तुझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचाही विचार करू शकत नाही. आधी वेडेपणा करू नकोस. माझ्या आठवणींच्या भरवशावर तू आयुष्य नाही काढू शकत. हळूहळू त्याच्यावर काळाची धूळ चढत जाईल आणि त्या आठवणी त्या हळूहळू धुसर होत जातील. आणि एक दिवस तू विसरशील मला. आधी त्या क्षणी तुला कोणा ना कोणाच्या आधाराची गरज भासेल. आणि तेव्हा खूप उशीर झाला असेल आधी. म्हणून म्हणते, ऐक, वेळी शहाणा हो, लग्न कर. मी नाही लग्न करणार. हर्षदा, 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 हर्षदा. हर्षदा, मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. आयुष्यभर मी तुझ्या आठवणीत जगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मला दुसरं लग्न करायला माग काढू नकोस ग. माझ्या आयुष्यात तुझ्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही मुलीचा मी विचारही करू शकत नाही आणि कधीच ती येऊ शकत नाही. कधीच नाही. आदित्य, काय? ते फोटो पाहिलेस का तू? नाही, मी म्हटलं गुरुजींनी जे मुलींचे फोटो आणले ते पाहिलेस का तू? हो. मग कुठली मुलगी आवडली तुला त्यातली? म्हणजे कुठली मुलगी पसंत केलीस तू? काय रे, काय विचारतोय मी? आधी काय झालं, बोलत का नाहीस? नाही, काय नाही. आधी कसं वागू या मुलाशी मला कळतच नाहीये. का तो स्वतःला एवढा त्रास करून घेतोय आणि किती दिवस चालणार आहे हे सगळं असं? अशाने तो स्वतःच्याच मनावरती खूप वाईट परिणाम करून घेतोय, त्याला कळत नाहीये. जे झालं ते कधीतरी विसरून जायला हवं. त्याला कळलं पाहिजे हे असं बरे. हे बघा, कळेल त्याला. तुम्ही त्याला थोडा वेळ द्या. शिवाय
आता आता परिस्थितीत प्रगती आहे. पूर्वी लग्नाचा विषय काढला तरी रागावून निघून जायचा. आता निदान ऐकून तरी घेतो. तो विसरेल हर्षदाला हळूहळू. तुम्ही काळजी करू नका. सगळं सगळं ठीक होईल. तू बोलून बघ त्याच्याशी. तुझ्या हातात आहे सगळं आता. शार्दूल, शार्दूल, मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मी बॅड बॉय नाहीये. शिल्पा होऊ ना दिली म्हणून मी तिच्या जवळ गेलो. मी काय नाही केलं. चप्पल. शार्दूल, मला तू आवडते. शिल्पा वाईट आहे. मी काही नाही केलं. मी काही नाही केलं. मला माहितीये रे. मला माहितीये तू काही केलं नाहीस. तू चांगलाच आहे शार्दूल. हे जगच वाईट आहे. मी आहे ना. काही होणार नाही आता. सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. हा ती फाईल नाही. नाही ती फाईल नाही हो. हा ती ब्ल्यू करेक्ट. आणि उदापुरे मी काय रजेवर नाही आज. येतोय ऑफिसला. जरा धीर धरा. कळलं? कमाल. अगं बरं त्या सोनाराला तू बोलवलंस की नाही घरी? कशाला? कशाला काय? अगं त्या नेहाच्या बाळाला चेन करून द्यायची ना आपण. अच्छा हां ते हां. असं काय? अच्छा काय तुझ्याच लक्षात नाही? बोलवते हो मी. करते. हां त्याला म्हणा व्यवस्थित असं जाड गोफ कर आणि मध्ये एखादं फर्स्ट क्लास गणपतीचं लॉकेट वगैरे टाक. हां असं भरघोस काहीतरी दिल्यावर का वाटलं पाहिजे आमच्या घरचं कार्य आहे म्हणावं. काय चालेल. चल निघू मी. उद्यापुरे वाट बघतायत माझी. भोसले तुम्हाला किती दिवसासाठी पैसे हवे? 1.5 वर्ष. 1.5 वर्षाच्या आत मी तुमचे सगळे पैसे परत करीन. तेही व्याजासकट. किती व्याज देणार? बँकेप्रमाणे 14%. कसं असतं माहिती का भोसले साहेब? व्याज किती द्यायचं हे व्याज देणारा नाही, लोन देणारा ठरवतो. आम्ही तुमच्याकडनं 20% व्याज घेऊ. 20? तुम्ही सरळ सरळ पिळवणूक करताय. तर तुम्ही काही समजा, आमचं व्याज पक्क 20%. मला काकांशी बोलायला लागेल कारण 20% खूप जास्त होत आहेत. ठीक आहे, नका देऊ तुम्ही. आम्ही तुम्हाला लोन देणार नाही. विषय संपला. नाही नाही, विषय इथे नाही संपत. तुम्ही लोन दिलं नाहीत तर त्याचा जाब विचारायला मी काकांकडे जाणार आणि सोबत आसावरीला घेऊन जाणार. त्याच्यानंतर तुम्हाला ते जे प्रश्न विचारतील त्यांची उत्तरं तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा विषय संपेल. धमकी देताय तुम्ही मला? नाही हो, मी कोण धमकी देणार? सध्या मी गरजू आहे. पण काय आहे पांढरे साहेब, मी हर प्रकारे पैसे मिळवण्याकरता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार.
कारण तुमच्या दृष्टीने या प्रोजेक्टला फारसं महत्त्व नसलं तरी माझ्याकरता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. बरं ठीक आहे, 18% व्याज द्या. 14. 16%. त्याच्यापेक्षा 1%ही कमी करणार नाही. ठीक आहे, 16% फायनल. ठीक आहे, मी दादांशी बोलतो सगळं. तुम्ही ॲग्रीमेंट तयार करा. तुमचं ॲग्रीमेंट झालं, सह्या झाल्या की तुम्हाला लगेच पैसे मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा भोसले, त्यावेळेला पैसे वसूल करण्याकरता मी हायगाय करणार नाही. ते वसूल करण्यासाठी कोणताही मार्ग वापरेन. त्याची गरज पडणार नाही. तुम्हाला तुमचे पैसे दिलेल्या वेळेत मिळतील, तेही व्याजासकट. गुड, येतो.